तर त्यांचा आज वाढदिवस आहे. सरांच्या सांगायला म्हणजे ते कमी बोलतात. खरंच काय काय सांगणार काय आता मी सांगत नाही. तर त्यांचा स्वभाव चांगला आहे. सगळ्यांना मिळून मिसळून असतात. प्रत्येक गोष्टीत घेतात. त्यांचा एक मला चांगला गुण आवडला म्हणजे काय ते रिटर्न नंतर फिरायसारखे जातात. चांगली गोष्ट आहे की फिरणं पाहिजेच आहे. आणि आपल्या इच्छा ज्या दाबून ठेवल्या त्या सर्व्हिसमध्ये आणि ते कधी नाराज आरडी पाटील आपले अगोदर शिक्षक होते, नंतर पण ते शिक्षणाधिकारी झाले आणि मनमिळा असून परत त्याचं वैशिष्ट्य काय, कुठं आपण जेव्हा शाळा बाहेर जाईल तिथं ते अगदी बरोबर कोण व्यवस्थित कसा का वागतोय किंवा कसं हे करून असं त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की आणि त्यालाच ते बरोबर उचलून त्याला प्रमोशन वगैरे असं देत होते. दुसरी गोष्ट अशी की हे तरुण तुर्क आहेत आपल्या सगळ्या आणि दुसरी गोष्ट अशी की नेहमी हसतमुख आणि त्यांच्यापासून उत्साह घ्यावा. त्यांच्या जर भेटलं तर परत आपण सुद्धा हसतमुख होतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि आरोग्यपूर्वक जावं ईश्वरची प्रार्थना करून मी एकाच शब्दात सांगतो, रंगराव दादा आपल्या ग्रुपमध्ये आल्यापासून एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि सर्व परिसरामध्ये, सर्व कोल्हापूर परिसरामध्ये माझे मोठे बंधू म्हणून त्यांना हे मिळालेलं आहे, काय म्हणते, बढती मिळालेली आहे. सगळेजण विचारतात हे भाऊ काय तुमचे. वाढदिवस साजरा झाल्यानंतर श्रीयुत रंगराव पाटील यांनी आपल्या मित्रमंडळींना चहा दिला आणि त्यावेळी सगळ्यांच्या मनमोकळेपणाने गप्पा झाल्या. तसेच त्यावेळी रंकाळा येथे रोज फिरायला येणारे सिनियर सिटीजन मोहन मतकर यांनी ते देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आणि हे मोहन मतकर सर या रंकाळा ग्रुपमध्ये गेले 14 ते 15 वर्ष रोज न चुकता फिरायला येतात. ते ज्येष्ठ नागरिक असून देखील अतिशय उत्साही आहेत. त्यांनी येथे झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये पुढाकार घेऊन तसेच इथे रंकाळा उद्यानामध्ये विविध सुविधा मिळण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. तर असे हे रत्नाकर मोहन मतकर सर देखील या वाढदिवसाला उपस्थित होते. त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम झाल्यानंतर हा कार्यक्रम संपला आणि अशा प्रकारे प्रत्येकाचा वाढदिवस या रंकाळा ग्रुपमध्ये साजरा केला जातो.